ही गोष्ट माझ्या आजोबांनी सांगितली होती. मे महिन्यात ही घटना घडली होती. एके दिवशी आजोबांना भेटायला शहरातील 4 माणसे आली होती. दुपारची वेळ होती. ती माणसे आजोबांना भेटल्यावर असेच समजले की आजोबांचे लहानपणीचे मित्र होते. आजीने आजोबांच्या मित्रांना पाणी दिले. मग आजोबांचे मित्र खोलीत गप्पा मारत बसले. थोड्या वेळाने आजीने नाश्ता आणून दिला. नाश्ता झाल्यावर चेस खेळत बसले. चेस खेळता खेळता 9 कधी वाजले कळले नाही. तेवढ्यात आजी आली. म्हणाली, जेवण तयार आहे, जेवण करून घ्या. आजोबा व आजोबांचे मित्र जेवायला बसले. जेवण झाल्यावर हात धुवायला पाणी दिले. रात्रीचे 10 वाजले होते. आजोबांच्या इथे गाडी नसल्यामुळे वाडीतून गावात चालत जावे लागणार होते. रस्ता 3 किलोमीटर अंतराचा होता. चालता चालता अर्धा तास झाला. 1.5 किलोमीटर अंतर पार केले होते. चालत असताना मागून एका कारची लाईट डोळ्याला चमकली. गाडी चालकाने पाहिले, कोण गाडीच्या पुढे आहे. पाहताच गाडी चालक आजोबांचा चुलता होता. मग गाडी चालकाने विचारले, तुम्ही कुठे जात आहात? आजोबांनी सांगितले की मी माझ्या मित्रांना गावा स्टँडपर्यंत सोडवायला जाणार आहे. आजोबांच्या चुलत्याने सांगितले की मी पुण्याला जाणार आहे. जाता जाता गावात सोडून जातो. त्यांना आजोबांनी मित्रांना पोहोचल्यावर फोन करायला सांगितले. गाडी निघून गेल्यावर आजोबांना घरी जायला निघाली. काळाकुट्ट अंधार पडला होता. वाडीकडे जाण्याला बराच वेळ लागणार होता. समोर एक चहाची टपरी होती. आजोबांनी टपरीवाल्याला चहा मागितला. आजोबा चहा पित होते. टपरीवाला आजोबांना म्हणाला, टपरीवाला म्हणाला की पुढे एक मसणवटा आहे. तेथे एक आढळ राहते. ती जो कोण ह्या रस्त्याने जाईल त्याला मारून टाकते व रक्त पिऊन टाकते. शरीर झाडाला टांगून ठेवते. आजोबा म्हणाले, हे सारे खोटे आहे, असं काही नसतं. आजोबा चहा पिऊन निघाले. चालता चालता आजोबा स्मशानापुढे पोचले. तशी आजोबांना भीती वाटायला लागली. आजोबा म्हणाला, टपरीवाला खरं बोलत असेल. कदाचित हडळ खरीच असली म्हणजे हडळ काही करणार नाही ना, असा मनात बोलत होते. आजोबा स्मशानाजवळ पोचले. अचानक हडळ वीज चमकल्यासारखी झाली आणि हडळ समोर होती. आजोबा म्हणाले, कोण आहेस तू? आजोबा घाबरून म्हणाले. हडळ म्हणाली, मी हडळ आहे. इथून रात्री कोण जाईल त्याचे रक्त पिऊन टाकते. हडळ आजोबांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, पण कोणती तर दैवी शक्ती आजोबांना वाचवत होती. ती शक्ती म्हणजे आजोबांच्या गळ्यात हनुमान देवाचे लॉकेट होते. हडळ जशी जशी आजोबांच्या जवळ जायची तशी लॉकेटच्या शक्तीने लांब जाऊन पडायची. आजोबा माहीत होतं की ही हडळ आपल्याला मारू शकत नाही. आजोबा पळत पळत घरी गेले. शेवटी घरी पोहोचले. घरी जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी काल रात्री घडलेली सारी हकीकत सांगितली व आजीने दिलेल्या लॉकेटमुळे आजोबांचा जीव वाचला. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन प्रेस करा. आमच्या चॅनेलचं नाव आहे भयकथा.